सुहानाची जेठानी आपल्या माहेरी गेली तेव्हा तिच्या जेठाची काळजी तिच्यावर सोडून गेली. सुहाना जेव्हा आपल्या जेठासोबत रात्री एकटी घरी होती तेव्हा सुहानाची रात्री एकटी घरी होती आणि तिची आकृती खूप चांगली, पण ती अतिशय सुंदर होती. तिला अजून मुले नव्हती आणि तिचा नवरा दुसऱ्या शहरात नोकरी करत असे. पगार फारसा चांगला नसल्यामुळे त्याने सुहानाला सोबत नेले नाही, कारण तो तिथे मुलांसोबत शेअर करून राहत असे. सुहाना दिसायला खूप सुंदर वाटत असे, तरीही ती स्वतःला सजवण्याकडे खूप लक्ष देत असे. ती आपल्या जेठ अयान आणि त्याच्या पत्नी रुप्पा यांच्यासोबत लखनौमध्ये राहत असे. सुहानाच्या नवऱ्याला सुट्ट्या कमी मिळत असत. तो प्रायव्हेट नोकरी करत असे आणि दिल्लीत राहत असे. त्यामुळे तो घरी कमी येऊ शकत असे, पण फोनवर तासनतास बोलत असे. दिवसाचा वेळ सुहाना आपल्या जेठानी रुप्पा आणि तिचा मुलगा ऋतिक यांच्यासोबत घालवत असे. पण रात्री तिला लवकर झोप येत नसे, कारण नवरा सोबत नसल्याने त्याची आठवण तिला खूप सतवत असे. ती तरुण होती. कधी कधी मनात येत असे की काश नवऱ्याने तिलाही सोबत नेले असते, कारण रात्री जेठांच्या खोलीतून खूप विचित्र आवाज येत असत. एकदा अशी गोष्ट घडली की तिच्या कमरेला दुखत होते. तेव्हा तिच्या जेठांच्या मुलाने, ऋतिक ज्याचे वय 14 वर्षे होते, म्हणाला, चाचीजी मी तुमची मालिश करतो, कदाचित आराम मिळेल. सुहाना म्हणाली, तू करशील माझी मालिश, आणि ती मान्य झाली. त्याने तेल लावून मालिश सुरू केली, ज्यामुळे सुहानाला खूप आराम वाटत होता. आणि न कळत सुहाना जी आग दाबून बसली होती ती सळसळू लागली. सुहानाने स्वतःला समजावले की ती विवाहित आहे आणि ऋतिकचे वय खूप कमी आहे. त्या दिवशी तिने स्वतःला समजावून घेतले, पण आतून ती तडफडत होती. एक दिवस अचानक तिच्या जेठानीला माहेरी जावे लागले, कारण तिच्या आईची तब्येत बरी नव्हती. तिच्यासोबत तिचा मुलगा ऋतिकही जात होता, कारण त्याची आजी त्याला पाहू इच्छित होती. रूपाने सुहानाला सांगितले, मी तुझ्या जेठांना फोनवर सगळे सांगते, तू फक्त घराची काळजी घे आणि त्यांना जेवण दे. रात्री असे म्हणून ती बसने निघून गेली. रात्री तिचा जेठ घरी आला तेव्हा सुहाना काही काम करत होती. जेठांनी तिला लक्षातही घेतले नाही आणि थेट खोलीत न्यायला गेले. थोड्या वेळाने जेठांची आवाज आला, रूपा जरा तौलिया दे. तेव्हा सुहानाला समजले की जेठांना कदाचित कळले नाही की त्यांची पत्नी माहेरी गेली आहे. तिने ताबडतोब तौलिया घेऊन गेली आणि जसे दरवाजा ठोठावला तसेच जेठांनी तिला आपली बायको समजून वॉशरूममध्ये आत ओढले. सुहाना आपल्या जेठांकडून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती शॉवरच्या पाण्यात पूर्णपणे भिजली. तिला खूप लाज वाटत होती. जेठांनी जसे सुहानाचा आवाज ऐकला ताबडतोब तिला आपल्याकडे वळवले आणि तिचा चेहरा पाहून घाबरले. सुहाना बाहेर पळून आली. बाहेर येताच तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिने लगेच कपडे बदलले. जेठ न्हाऊन बाहेर आले आणि डायनिंग टेबलाजवळ रुपा रुपा म्हणत ओरडू लागले. सुहानाला खूप लाज वाटत होती, पण त्यांचा आवाज ऐकून ती त्यांच्याजवळ गेली आणि डोळे खाली करून म्हणाली, दीदी आपल्या माहेरी गेली आहे, आपण बसा, मी जेवण लावते. जेठ म्हणाले, अरे हो, तिने फोन केला होता, पण मी बिझी होतो म्हणून कॉल उचलू शकलो नाही. जेठ खुर्चीवर बसले आणि सुहानाने जेवण दिले. तिची नजर उठतच नव्हती त्यांच्यासमोर. तेव्हा जेठांनी विचारले, जेवण खाल्लेस? ती म्हणाली, आपण खा, मी नंतर खाईन. जेठांनी सुहानाचा हात पकडला आणि म्हणाले, सॉरी, मी तुला रूपा समजलो होतो. सुहाना म्हणाली, काही हरकत नाही जेठजी, मी समजले आहे की हे सगळे चुकून झाले. ते म्हणाले, जर तू मला माफ केलेस तर माझ्यासोबतच बसून जेवण खाना. सुहाना म्हणाली, ठीक आहे. मग दोघेही एकत्र बसून जेवण खाले आणि खूप सारी गप्पा मारल्या. मग सुहाना भांडी गोळा करू लागली. जेठ म्हणाले, रहू दे, सकाळी करू. सुहाना म्हणाली, सकाळीही मलाच करावे लागणार, तर मी आत्ता का ना करू, असे म्हणून ती काम करू लागली. तेव्हा जेठ तिच्यासोबत भांडी साफ करू लागले. ती म्हणाली, आपण रहू द्या, मी स्वतः करेन. ते म्हणाले, कसे रहू देऊ, तू इतके काम करतेस, मी तुझी मदतही करू नये? सुहाना पुन्हा म्हणाली, आपण रहू द्या ना. ते म्हणाले, करवू दे, सोबत काम करताना तुझ्याशी थोडी गप्पा होईल. मग सगळे काम संपवून त्यांनी थोडी वेळ गप्पा मारल्या. मग सुहाना म्हणाली, चला आता चला, रात्र खूप झाली आहे. सुहानाचे मन तर जायला तयार नव्हते. जेठांना पाहून तिच्या मनात काहीतरी होत होते. ती अनमनेपणाने आपल्या खोलीत जाऊ लागली आणि जेठांनी तिला गुड नाईट म्हणून गेले. सकाळी सुहाना जेठ उठण्यापूर्वीच सगळे काम संपवून नाश्ता बनवू लागली. तेवढ्यात जेठ बाहेर आले आणि म्हणाले, अरे इतक्या लवकर, हे सगळे करण्याची काय गरज होती? सुहाना म्हणाली, आपल्याला ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून. जेठ म्हणाले, आज ऑफिस नाही, मी तुला रात्रीच सांगणार होतो, पण तुला झोप येत होती आणि मी सांगायला विसरलो. सुहाना म्हणाली, काही हरकत नाही, आपण न्हा घ्या, मग नाश्ता लावते. जेठ न्हाऊन आले आणि दोघांनी एकत्र नाश्ता केला. मग जेठ म्हणाले, तू खूप दिवस बाहेर गेली नाहीस आणि भाऊही नाही, म्हणून मी विचार करत होतो की तुला कुठे घेऊन फिरू. जर माझ्यासोबत बाहेर फिरायला तुला काही हरकत नसेल तर. सुहाना म्हणाली, ठीक आहे जेठजी,
मला काही हरकत नाही, पण दीदीला कळले तर. जेठ म्हणाले, तू टेन्शन का घेतेस? मला तुझ्यावर इतका हक्कही नाही का? यानंतर जेठ तिला बाहेर घेऊन फिरायला गेले. त्यांनी चित्रपट दाखवला, हॉटेलमध्ये जेवण दिले आणि खूप शॉपिंग करवली. संध्याकाळ झाली तेव्हा जेठांनी रात्रीच्या जेवणासाठी बाहेरून खूप काही घेतले आणि ते घरी निघाले. तेवढ्यात सुहानाकडे तिच्या नवऱ्याचा फोन आला. सुहानाने फोन उचलला आणि नवऱ्याशी बोलू लागली. तेवढ्यात जेठांनी टॅक्सीत बसण्यासाठी आवाज दिला. सुहानाने नवऱ्याला सांगितले, मी आत्ताच आहे, थोडी वेळात बोलते, आणि त्याची बात न ऐकता फोन कापला. सुहानाने असा पहिल्यांदाच केला होता, त्यामुळे तिच्या नवऱ्याला खूप विचित्र वाटले आणि त्याला फोनवरून माणसाचा आवाजही ऐकू आला. तो विचार करू लागला की सुहाना शेवटी कोणासोबत आहे. मग त्याने विचार केला, जास्त विचार करू नको, फोन करेल तेव्हा विचारतो की कुठे होती आणि कोणासोबत होती. रात्री सुहाना आपल्या जेठासोबत जेवण न खाता ती आपल्या जेठाशी खूप मिसळली होती. सुहाना जेवण खाऊन आपल्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिने जेठांना सांगितले, आपण आपल्या धाकट्या भावाची कमतरता आज भरून काढली, आपण खूप चांगले आहात. ते म्हणाले, मी ती कमतरता कशी भरू शकतो? ते माझ्या हातात नाही. सुहाना लाजली आणि म्हणाली, आपण तर त्यांचे भाऊ आहात, जितका हक्क त्यांचा आहे तितका आपला सुद्धा आहे. आणि ती हसू लागली. सुहानाच्या शरारती हसण्यावरून जेठांना सगळे समजले. थोड्या वेळाने जेठ म्हणाले, चला, रात्र खूप झाली आहे. सुहाना उठून आपल्या खोलीत गेली. सुहानाला खूप वाईट वाटत होते की तिने जेठांना साफ सांगितले तरी त्यांनी तिची इच्छा समजून घेतली नाही. त्या रात्री ती झोपली. सकाळी सुहानाच्या नवऱ्याचा फोन आला. जेव्हा त्याने सुहानी, काल तू कुठे होतीस, गाड्यांचा आवाज येत होता, तेव्हा तिने सांगितले की ती बाजारात गेली होती. तेव्हा नवऱ्याने विचारले, कोणासोबत गेली होतीस? ती म्हणाली, काय म्हणजे? तेव्हा नवऱ्याने सांगितले की जेव्हा मी फोन केला होता तेव्हा एखाद्या माणसाचा आवाज येत होता, ज्याच्या बोलण्यावर तू फोन कापला. सुहाना म्हणाली, दरअसल माझ्यासोबत जेठजी होते, माझी तब्येत बरी नव्हती. तिचा नवरा म्हणाला, आत्ता तर तू म्हणत होतीस की तू बाजारात गेली होतीस. ती घाबरली आणि म्हणाली, मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नव्हते म्हणून मी असं सांगितलं. दरअसल माझी तब्येत बिघडली होती म्हणून जेठजी मला दाखवायला घेऊन गेले होते. नवऱ्याने विचारले, काय झाले होते तुला? तिने सांगितले की तिला ताप आला होता. नवऱ्याने सांगितले, ठीक आहे, तू आपली काळजी घे आणि औषध वेळेवर घे. काही अडचण आली तर भाईला सांग, ते पुन्हा तुला डॉक्टरकडे घेऊन जातील. आणि सुहानाला घरात अजिबात मन लागून जाते. तिचे अरमान वारंवार मचळत होते. सुहानाने आपल्या जेठांना फोन केला. जेठांनी विचारले, काय झाले सुहाना, काय बात आहे? सुहाना म्हणाली, काही नाही, फक्त आपली आठवण येत होती. जेव्हापासून आपल्यासोबत वेळ घालवला आहे, खूप छान वाटलं. सुहानाच्या फोनवर तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा पुन्हा फोन येऊ लागला. सुहाना फोन उचलत नव्हती आणि आपल्या जेठांशी बोलण्यात गढून गेली होती. इकडे तिचा नवरा परेशान होत होता. गेल्या 1 तासापासून तो फोन लावत होता, पण सुहानाचा फोन बिझीच जात होता. यापूर्वी कधीही सुहानाचा फोन इतका बिझी जात नसे आणि जात असे तरी थोड्या वेळात ती कॉल बॅक करत असे. पण आज दिवसभर निघून गेला. सुहानाचा नवरा तिच्या फोनची वाट पाहत राहिला पण फोन आला नाही. सुहानाचा जेठ आज लवकर घरी आला. सुहाना त्यांना पाहून खुश होते. सुहाना डोळे खाली करून उभी होती. जेठ म्हणाले, सुहाना बघ, मी तुझ्यासाठी कोन आईस्क्रीम आणली आहे. ते सुहानाकडे आईस्क्रीमचा कोन पुढे करतात. सुहाना पाहते की फक्त एकच कोन आहे. ती म्हणते, जेठजी हे काय? हे तर फक्त एकच कोन आहे. आपण स्वतःसाठी आईस्क्रीम आणली नाही. तिचा जेठ हसतो आणि म्हणतो, आपण दोघे एकातच खाऊ. आता वेगळे वेगळे कशाला? सुहाना आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवते. तिचा जेठ न्हायला जातो. ताजेतवाने होऊन जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो सुहानाला आवाज देतो. सुहाना त्याच्यासाठी जेवण लावते. दोघे एकत्र जेवण करतात. मग सुहाना आईस्क्रीम घेऊन येते आणि ती आपल्या हातांनी आपल्या जेठांना आईस्क्रीम खायला देते आणि दोघे मिळून ती आईस्क्रीम खातात. तिचा जेठ तिला म्हणतो, आता तुला कंटाळा येत नाही ना? माझ्या भावाची आठवण अजूनही खूप येत आहे का? सुहाना म्हणते, नाही, आता मला त्यांची अजिबात आठवण येत नाही. आज तर मी त्यांच्याशी फोनवर जास्त बोललोही नाही. मग सुहानाच्या जेठ तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणतात, वैसे जर तुला हवे असेल तर मी माझ्या भावाची सगळी कमतरता भरून काढू शकतो. सुहाना हे ऐकून पाणी पाणी होते, कारण तिने आपल्या जेठाचा इशारा समजून घेतला होता. ती आता गोंधळात होती की आपल्या खोलीत जावे की जेठांकडे राहावे. तिचा जेठी समजून गेला होता की सुहाना त्याच्याकडून काय हवी आहे. त्यानंतर सुहानाच्या जेठांनी तिला हातात उचलून आपल्या खोलीत नेले. सुहाना खूप खुश होती, कारण खूप दिवसांपासून तिची इच्छा होती की तिला हा आनंद मिळावा, जो नवरा दूर राहिल्यामुळे तिला खूप दिवस मिळाला नव्हता. जेठ म्हणाले, सुहाना, आज तुझ्या नवऱ्याची सगळी कमतरता भरून काढली जाईल. त्यानंतर त्यांनी सुहानाला आपल्या बेडवर झोपवले आणि दोघांनी मिळून तरुणपणाचा खेळ खेळायला सुरुवात केली. तरुणपणाचा खेळ आपल्या चरमावर होता.
खोलीबाहेर सुहानाच्या आवाज येत होत्या जोरजोरात. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा उघडला आणि लाईट लावली. सुहाना आणि तिचा जेठ पूर्ण मस्तीत होते. त्यामुळे त्यांना होशच नव्हता की कधी दरवाजा उघडला, कधी लाईट लावली. जेव्हा त्यांना होश आला तेव्हा दरवाजाकडे पाहताच दोघांचे तर उडाले. आता त्यांना कापले तरी रक्त येणार नाही अशी स्थिती झाली. समोर जो उभा होता तो दुसरा कोणी नव्हता तर सुहानाचा नवरा. त्याला पाहताच सुहाना आपल्याला चादरने झाकू लागली आणि तिच्या जेठांनी पळून कपडे घालायला सुरुवात केली. सुहानाचा नवरा खूप रागात होता. त्याच्या डोळ्या अगदी लाल झाल्या होत्या. त्याने आपल्या भावाला जोरदार थाप्पड मारली आणि म्हणाला, "भाई, तू आपल्या स्वतःच्या भावाला जीत होतास?" म्हणाला, "भाई, तू आपल्या स्वतःच्या भावाला धोका देत करशील." सुहाना आपल्या नवऱ्याला पाहून रडू लागते आणि म्हणू लागते, "अ, म, बघा, तुम्ही अगदी बरोबर वेळी आलात. तुमचे भाऊ माझ्याबरोबर जबरदस्ती करत होते." हे ऐकताच सुहानाचा जेठांचे होश उडतात. ते म्हणतात, "सुहाना, तू ही कशी बोलतेस? तू तर आपल्या इच्छेने माझ्याबरोबर आली होतीस आणि तू स्वतः हवी होतीस की मी तुझ्याबरोबर हे सगळे करू." सुहाना या सगळ्या गोष्टी नाकारू लागते आणि रडू लागते. सुहानाचा नवरा तिच्याजवळ जातो आणि सुहाना त्याला पाहून आणखी जोरजोरात रडू लागते. थोड्या वेळाने एक जोरदार तमाचा सुहानाच्या गालावर बसतो आणि हे पाहून सुहाना चक्रावते. तिचा नवरा म्हणतो, "काय? तुला मी मूर्ख वाटतो का की तू काहीही बोलशील आणि मी समजणार नाही? मी तुझ्या आणि भाईच्या गप्पा ऐकल्या आहेत. कदाचित तुला आठवत नसेल, या घराची दुसरी चावी माझ्याकडे असते. कारण मी जेव्हा तेव्हा रात्र उशिरा येतो. म्हणून घरात कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी एक चावी सोबत घेऊन जातो. आणि आज जेव्हा तू म्हणाली की तुझी तब्येत बरी नाही, तेव्हा मला तुझी चिंता व्हायला लागली आणि तू माझा फोनही उचलला नाही. पहिले फोन बिझी जात होता, मग फोन स्विच ऑफ झाला म्हणून मला तुझी खूप चिंता व्हायला लागली. त्यामुळे मी इमर्जन्सीमध्ये सुट्टी घेतली आणि मी लगेच दिल्लीहून लखनौसाठी निघालो. इकडे येताना रात्र झाली आणि मी दुसऱ्या चावीने घराचा दरवाजा उघडला आणि आपल्या खोलीत गेलो. मला वाटले की तू स्वयंपाकघरात असशील. मी स्वयंपाकघरात गेलो आणि तू तिथेही नव्हतीस. मग भाईच्या खोलीतून आवाज येत होते. तरी मी तुला वाटले वाटले की कदाचित तू आत असशील, पण माझे मन मानत नव्हते. मग मला वाटले की कुठेतरी तूही कुठे गेली असशील आणि भाई एखादी मुलगी घेऊन आला असेल. हे विचारून मला भाभीसाठी खूप वाईट वाटले. मी विचार केला की मी भाईला रंगेहात पकडतो आणि त्यांना त्यांच्या चुकीचा अहसास करवतो. पण इथे जेव्हा मी दरवाजा उघडला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला माझ्या चुकीचा अहसास झाला की मी तुझ्यासारख्या मुलीशी लग्न केले. तुम्ही दोघे इतके हरवले होते की मी इथे 5 मिनिटे उभा तुमचा घाणेरडा खेळ पाहत होतो आणि तुम्हाला त्यात कुठेही असं वाटत नव्हते की हा माणूस तुझ्याबरोबर जबरदस्ती करत आहे. सुहानाचा नवरा आपल्या भावाकडे पाहत म्हणतो, "हो, हा माणूस. कारण आजपासून तू भाऊ म्हणून घेण्यास लायक नाहीस." त्यानंतर सुहानाचा नवरा त्या घरातून बाहेर पडतो. सकाळी सुहानाची जेठानी परत आली. तिच्यासोबत सुहानाचा नवराही होता. सुहाना आणि तिचा जेठ हे पाहून चक्रावले. सुहानाच्या नवऱ्याने आपल्या भाभीला सगळे सांगितले होते. सुहानाची जेठानी जोरजोरात रडत होती आणि आपल्या पतीला मारत होती. ती म्हणत होती, "शेवटी माझ्या प्रेमात काय कमतरता होती की काही दिवस इथून गेलो म्हणून तुला हे सगळे करण्याची गरज पडली, तेही आपल्या स्वतःच्या भावाच्या बायकोबरोबर. तू एकदाही आपल्या मुलाबद्दल विचार केलास का की त्याला कळले तर त्याच्या बापाने आपल्या भावाच्या बायकोबरोबर हे सगळे केले आहे तर त्याला कसे वाटेल? तुम्ही दोघांनी आपल्या काही क्षणांच्या मजेसाठी आमची आयुष्य उद्ध्वस्त केली, आमचा विश्वास मोडला." सुहानाची जेठानी आपला सामान पॅक करू लागली. हे पाहून सुहानाच्या जेठानी तिला थांबवू लागले, समजावू लागले, म्हणाले, "मला माफ कर, आजपासून ही चूक कधीही होणार नाही." पण सुहानाची जेठानी स्पष्ट शब्दात म्हणाली, "ही चूक नाही, ही जाणून बुजून केली गेली आहे आणि याची कोणतीही माफी नाही. आता तू आजाद आहेस, जे हवे ते कर आणि मी तुला लवकरच घटस्फोटाचे कागद पाठवेन आणि मी माझ्या मुलाला तुझ्यापासून दूर ठेवेन, कारण तुझी सावली त्याच्यावर पडली तर तोही तुझ्यासारखा धोकेबाज होईल." सुहानाचा नवरासुद्धा सुहानाला सोडून देतो आणि तिला घटस्फोट देतो. आता सुहाना कुठलीही राहिली नाही. कारण तिने आपल्या जेठाला या सगळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्या केलेला दोष त्याच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता ती आपल्या जेठांकडेही जाऊ शकत नव्हती. सुहानाचा जेठ आणि सुहाना जोरजोरात रडत होते. सुहानाचा नवरा आपल्या भाभीला घेऊन त्या घरातून निघून गेला. सुहानाची जेठानी आपल्या माहेरी गेली आणि सुहानाचा नवरा दिल्लीला परत गेला. काही दिवसांनी सुहानाकडे घटस्फोटाचे कागद आले आणि सुहानाचा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झाला आणि आता सुहाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. ती आपल्या माहेरी आपले आयुष्य घालवत होती.
तिच्या माहेरी जास्त पैसे नव्हते, म्हणून तिच्या घरच्यांनी तिला खूप टोमणे मारले आणि सुहानाच्या जेठांचेही हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले लागे आणि सुहानाच्या जेठांचेही हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. आज या घटनेला तो वर्षे झाली आहेत. सुहानाच्या जेठांनी आपल्या मुलाची तो वर्ष शकलाही पाहिली नव्हती. ते त्या घरात आता एकटे राहतात. मित्रांनो, नातेसंबंध विश्वासाच्या नाजूक दोऱ्याने बांधलेले असतात. काही क्षणांच्या मजेसाठी जेव्हा नातेसंबंधांना धोका दिला जातो, तेव्हा त्यांचे परिणाम काही असे होतात. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांची इज्जत करा, त्यांच्या प्रेमाची इज्जत करा. प्रेम करणारा जीवनसाथी खूप कठीणाने मिळतो. जर तुम्हाला असा कोणी मिळाला, तर त्याच्याबरोबर धोका करू नका. नाहीतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो.